तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलो आहे शेतावर. तर शेतावर ना हा एक आपला समोर आंबा दिसते, केशर आंबा आहे. त्या आंब्यावरचे आपण एक ते 2 डझन आंबे आहेत आपल्याला ते आलेले झाडावर, ते आपण आता काढणार आहोत. आणि हा समोर दिसतोय तो चिकूचा झाड आहे. झाडावर पण चिकू तयार झालेले आहेत, तर ते पप्पा काढत आहेत आणि आपल्याला पण काढायचे आहेत. तर चला आपण बघूया किती आपल्याला चिकू भेटत आहेत आणि आंबे भेटत आहेत ते. तर बघू शकता झाडावर चिकू भरपूर आहेत, रोशनीसुद्धा आलेले आहेत. पाणी आपले चिकू काढलेत, अर्धे पिकलेले आहेत आणि काही चिकू पक्षी खात आहेत. आणि आपल्यासोबत कालो पण आलाय. तर आता चिकूच्या झाडा चिकू भरपूर आहेत. या बघा, इकडे आहे, इकडे आपल्या चिकू झाडावर आहेत. हे बघा, तर आपण ते नंतर काढूच, तयार झालेले आहेत ऑलमोस्ट. तर सध्या तरी एवढे चिकू काढलेले आहेत. तर हा काजूचं झाड आहे, त्याच्यावर काजूसुद्धा आहे. ते बघा, आपण काढू आणि इकडे लोक चिकू खाण्याचा आनंद घेत आहेत. झाडावरचा चिकू पिकलेला गपचूप खात आहेत. आम्हाला वाटलं पक्षी खातो, इकडे वेगळाच पक्षी चिकू खातोय. इकडे आमच्या कालू साहेबांनी पोज घेतले बघा. पोरी तर मित्रांनो, आता सूर्यास्त होतोय. नजारा एकदम निसर्गरम्य बघू शकता. बघा, इथे एकदम छान असा नजारा आहे. आणि इकडे हा एक आपला कलम आहे, ते कलमावर आंबे किती आलेत बघा. 2-3 वर्षाचा कलम आहे. आणि समोर दिसते तो केशर आंबा. ह्या झाडावरचेच आंबे आपल्याला काढायचे आहेत. हे बघा, दिसत असतो तुम्हाला, हे आंबे तयार झालेले, ते आपण आता काढणार आहोत. तर मित्रांनो, हा बघा, हा कलमी आंबा आहे. पण त्या आंब्यावर आंबे बघू शकता, आंबे आहेत की द्राक्षांचे घड लागले ते समजत नाही. हे बघा, हे बघा किती सारे आंबे. हे आंबे पावसातच पिकायला जाणार आहेत असंच वाटतंय, कारण आता चालू आहे मे महिना आणि साईज त्यांची आता एकदम छोटी आहे. द्राक्ष एवढी साईज आहे. हे आपल्या शेतावर आंब्याची झाडं आहेत. अजून एक पुढे सुद्धा एक छोटासा आंब्याचं कलम आहे, त्याला सुद्धा इतके आंबे आले की तुम्ही बघून चक्क व्हाल. हे बघा, आता वरती किती आंबे आहेत. हे काढायचे आहेत आपल्याला आंबे. तर पप्पाने आंबे काढायला सुरुवात केलेली आहे. बघू शकताय, पहिला आंबा निघालेला आहे आपला, दुसरा आंबा, तिथे तिसरा आंबा बघा. आकड्यामध्ये बसत नाही आहेत. सोनू आंबे काढते आपले आकडीमधले काढलेले. सोनू आंब्यांची साईज दाखव. हे का बघू शकता आंबे. तर अर्धे आंबे आपल्याला आता झाडावर चढूनच काढायला लागणार आहेत. तर पप्पा वरती चढतायत. किती आंबे आहेत बघा वरती. तर मित्रांनो, तुम्हाला एक मी आयडिया सांगतो आंबा तयार कसं झालं ते ओळखायची झाडावर काढताना. तर आंबा साधारण इथे आंब्याला असं खड्डा पडतो गोल, आणि हे जे आपले डॉट दिसत आहेत हे जरा डार्क कलरचे दिसायला लागतात.
तर समजून जाईल का आंबा आपला तयार झालेला आहे आणि पिकण्यासाठी योग्य आहे. लवकरात लवकर आंबा पिकू शकतो, म्हणजे एक 8 ते 9 दिवसामध्ये. तर मित्रांनो, हा कलम दिसतोय ना, हा 4 ते 4.5 वर्षाचा कलम आहे. त्याची वाढ होत नाही, हाईट वाढत नाही, एवढाच आहे कलम. पण दरवर्षी आंबे जवळजवळ 3 ते 4 डझन आंबे आम्हाला तोतापुरी आंबे खायला भेटतात. आणि ह्या झाडावर किती आंबे येतात हे तुम्हाला बघायला भेटू शकतं. हे बघा, या वर्षाचा किती आंबे आहेत, भरपूर आंबे आहेत. आणि हे आंबे पावसाळ्यात सुद्धा खराब होत नाहीत आणि साधारण जून महिन्याच्या एंडिंगला आंबे पिकण्यासाठी तयार होतात. आता साधारण त्यांना गुलाबी रंग आलेला आहे. तर आंबे किती आलेत एवढीशा झाडावर तुम्ही बघू शकता, पूर्ण आंब्या होते. एवढाच आंबा आहे, पण आंबे किती आलेत हे बघा. फायनली आंबे सगळे आता काढून झालेत, पण एक आंब्यासाठी आपल्याला भरपूर कसरत करावी लागली. हा बघा, हा आंबा आकडीमध्ये बसत नाही आहे, तर प्रयत्न चालू आहेत. आणि इकडे आमचे सुपरवायझर एक आंबा हातात घेऊन बघतायत, गाईड करतायत. आंबा आकडीने बसला की नाही, आणि पप्पांनी तो आंबा काढलाय फायनली. आणि आपले आंबे आता जमा झाले एवढे. बघूयाच रोशनी कॅच घेते काय. फायनली कॅच घेतलेली आहे, म्हणजे क्रिकेटची प्रॅक्टिस आहे. तर मित्रांनो, हा आंबा दिसतोय तो असाच रुजलेला आंबा आहे, कलम वगैरे नाही. तर त्या आंब्यावर सुद्धा आंबे आपल्याला आलेले आहेत. तर आपण पप्पाने इकडे खुंटी पण मारलेली आहे त्या आंब्याला. आणि आता वरती जे आंबे आले ते आपण काढतोय. अलगत आलाय. रोशनी आता तोतापुरी आंबा काढते, बघूया. खुश बघा किती झाले, खुश. तर मित्रांनो, फायनली आपण एवढे आंबे जमा केलेत. हा छोटासा ब्लॉग मी असाच तयार केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ इथे संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो, आंबे काढले, आता आपण चाललो घरी.